नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तेजस्वी मराठी स्टोरी या चॅनलवरती. आज आपण एक भावनिक कथा पाहणार आहोत. कथेचं नाव आहे मायेचा उंबरठा. गावातील सुमित्रा आपल्या एकुलत्या एक मुलगा सूरजला शिकवण्यासाठी दिवस रात्र कष्ट करत असते. नवरा लवकर गेल्यामुळे तिने शेतमजुरी करून त्याला मोठं केलं. गावातील प्रत्येकाला ती एकच गोष्ट सांगायची, माझा सूरज एक दिवस मोठा अधिकारी होणार. वर्ष उलटतात. सूरज शहरात मोठ्या कंपनीत नोकरीला लागतो. सुरुवातीला तो रोज आईशी बोलतो, पण काम वाढतं तसं फोन कमी होतात. सुमित्रा मात्र रोज संध्याकाळी घरासमोरच्या उंबरठ्यावर बसून त्याच्या फोनची वाट पाहत असते. गावात सण सुरू होतो. सगळ्यांच्या मुलं घरी येतात, पण सूरजचा काहीच पत्ता नसतो. शेजारची शांताबाई विचारते, ताई, सूरज कधी येणार? सुमित्रा हसत म्हणते, कामात अडकलाय ग, पण यंदा नक्की येईल. रात्री ती जुन्या फोटो अल्बमकडे बघत मुलाच्या लहानपणीच्या आठवणीत हरवून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी पोस्टमन येतो. सुमित्रा धावत बाहेर येते. तिला वाटतं मुलाचं पत्र असेल, पण पोस्टमन तिच्या हातात एक सरकारी कार्यालयाचं पत्र देतो. ती निराश होऊन पत्र बाजूला ठेवते आणि पुन्हा उंबरठ्यावर बसून रस्त्याकडे पाहत असते. पण त्याचा फोनही येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्रा शेतात कामाला जाते. उन्हामुळे आणि अशक्तपणामुळे तिला चक्कर येते. गावातील लोक तिला तात्काळ दवाखान्यात घेऊन जातात. डॉक्टर म्हणतात, त्यांना आता जास्त काळजीची गरज आहे. एकटं राहणं योग्य नाही. शांताबाई लगेच सूरजला फोन करतात, बाळा, तुझी आई आजारी आहे. शक्य तितक्या लवकर गावाला ये. सूरज ऑफिसमध्ये महत्वाच्या मीटिंग मध्ये असतो. तो म्हणतो, काकू, 2-3 दिवस थांबा, मी नक्की येतो. शांताबाई निराश होऊन फोन ठेवतात. संध्याकाळी सुमित्रा घरी येते. ती पुन्हा उंबरठ्यावर बसते. रस्त्याकडे पाहत हळूच म्हणते, देवा, एकदा माझ्या लेकराला डोळे भरून पाहू दे. त्या रात्री तिला झोप लागत नाही. ती कपाटातून एक जुनी वही काढते आणि मुलासाठी पत्र लिहायला सुरुवात करते. प्रिय सूरज, तू मोठा झालास हेच माझं स्वप्न होतंस. माझी काळजी करू नकोस. फक्त वेळ मिळाला तर एकदा गावाला ये. तुझ्या हातचा चहा पिऊन मला खूप दिवस झाले. पत्र लिहिताना तिच्या डोळ्यातून अश्रू गळत असतात. तेवढ्यात बाहेर एखाद्या गाडीचा आवाज येतो. सुमित्रा धावत दार उघडते, पण बाहेर सूरज नसतो. शेजारच्या घरात पाहुणे आलेले असतात आणि सुमित्रा शांतपणे दार बंद करते आणि पत्र उशेखाली ठेवते. रात्रीचे 2 वाजलेले असतात. सूरज गाढ झोपलेला असतो. अचानक त्याचा फोन वाजतो. स्क्रीनवर नाव दिसतं, शांता काकू. सूरज घाईघाईने फोन उचलतो. हॅलो काकू. फोनच्या दुसऱ्या बाजूने रडण्याचा आवाज येतो. शांता काकू थरथरत्या आवाजात म्हणतात, बाळा, तुझी आई आता आपल्यात नाही. हे ऐकताच सूरजच्या हातातून फोन खाली पडतो. क्षणाचाही विलंब न करता तो गावाकडे निघतो. सकाळी तो घरासमोर पोहोचतो. घरासमोर गावातील सर्व लोक जमलेली असतात. ज्या उंबरठ्यावर त्याची आई रोज त्याची वाट पाहायची, त्याच उंबरठ्यावर आज शांतता पसरलेली असते.
सूरज घरात जातो. आईचा चेहरा पाहताच तो तिच्या पायाशी बसतो आणि मोठ्याने रडू लागतो. आई, मला माफ कर. मी उशिरा आलो, पण आता उत्तर देण्यासाठी आई नसती. अंत्यसंस्कारानंतर शांता काकू त्याला एक लिफाफा देतात. हे तुझ्या आईने तुझ्यासाठी लिहून ठेवलं होतं. सूरज थरथरत्या हाताने पत्र उघडतो. त्यात लिहिलेलं असतं, प्रिय सूरज, तू माझ्यापासून दूर नाहीयेस रे. तू नेहमी माझ्या मनातच होतास. पण तुझा अभिमान आहे एकच खरं राहिलं. शेवटच्या वेळी तुला मिठी मारता आली नाही. एक विनंती आहे, माझ्यासाठी रडू नकोस. गावातील एखाद्या गरीब मुलाला शिकव. त्याच्यात मला तुझं बालपण दिसेल. तुझी आई. पत्र वाचताना सूरजच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत. तो उंबरठ्यावर बसतो जिथे आई रोज त्याची वाट पाहायची. आईच्या पत्रातील प्रत्येक शब्द सूरजच्या मनाला घर करून बसलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो अंगणात उभा राहून आईने लावलेल्या तुळशीकडे पाहत स्वतःशीच म्हणतो, आई, तुझ्यासाठी आता मी जगणार. तो शहरात परत जातो, पण यावेळी कायमचा नाही. काही दिवसातच तो नोकरीचा राजीनामा देतो आणि पुन्हा गावात परततो. गावकऱ्यांना आश्चर्य वाटतं. सरपंच विचारतात, अरे सूरज, एवढी मोठी नोकरी सोडून परत कशाला आलास? सूरज हसत उत्तर देतो, माझ्या आईने मला मोठं केलं. आता तिचं स्वप्न मोठं करायचं आहे. आईच्या नावाने तो गावात सुमित्रा अभ्यासिका सुरू करतो. गरीब मुलांना मोफत पुस्तके, वह्या आणि शिकवणीची व्यवस्था करतो. ज्या मुलांकडे फी भरण्याचे पैसे नसतात त्यांचा खर्च तो स्वतः उचलतो. हळूहळू गावातील अनेक मुलं शिकून मोठी होतात. एके दिवशी एक छोटा मुलगा सूरज जवळ येऊन म्हणतो, दादा, मी मोठा होऊन तुमच्यासारखा होणार. हे ऐकून सूरजच्या डोळ्यात पाणी येतं. तो आकाशाकडे पाहून हळूच म्हणतो, आई, तुझं स्वप्न पूर्ण झालं. त्या क्षणी वाऱ्याच्या एक हलकी झुळूक अंगणातून वाहते. सूरजला वाटतं जणू आईने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मित्रांनो, आई वडिलांना वेळ द्या. त्यांना तुमच्या पैशाची नाही तर तुमच्या सहवासाची गरज असते. त्यांचं प्रेम असताना त्यांची किंमत ओळखा. आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.